तुम्हाला माहित आहे का बैलगाड्या शर्यत नेमकी कधी, कुठून आणि कशी सुरू झाली? तर नमस्कार मंडळी, मी आहे महेश पाटील आणि आजचा दिवस सुरू झाला तो एक नवीन उत्साहाने. खंडेराव महाराजांच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाड्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या थराराचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायलाच हवा असं आम्ही ठरवलं. मी आणि माझे दोन मित्र तिघीही थेट मैदानाच्या दिशेने निघालो. समोर हजारोंची गर्दी, चौघीकडे सजलेले उंच तगडे खिल्लार बैल अगदी छाती ताट करून उभे, बैलांची गर्दी फुल आणि माणसांची त्याहून जास्त. प्रत्येकाच्या डोळ्यात जिद्द आणि अभिमान. ही बैलगाड्या शर्यत काही आजची नाही बरं का, तिला जवळपास 400 वर्षांचा इतिहास आहे. शेतीची कामं संपल्यावर गावागावात शंकरपट रंगायचा आणि तेव्हापासून तर आजपर्यंत हा वेग चालूच आहे. मध्ये काही वर्ष शर्यतींवर बंदी आली. गावकऱ्यांचं मन खरंच दुखावलं गेलं होतं. मैदानं शांत झाली, पण नियम आणि अटींनुसार शर्यतीला पुन्हा परवानगी मिळाली आणि पुन्हा एकदा तोच आवाज मैदानात घुमला. क्षणभर शांतता आणि पुढच्या सेकंदात माती उडवत घेतलेली ती एक झेप. लोकांच्या आरोड्या, ढोल ताशांचा आवाज आणि धावणाऱ्या बैलांचा थरारा. तर तो अनुभव फक्त सांगायचा नसतो, तर तो जगायचा असतो. मातीचा सुगंध, बैलांचा वेग आणि शेतकरीचा स्वाभिमान, हीच खरी महाराष्ट्राची शान. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की तुमच्या भागात ही बैलगाडा शर्यत भरते का. पुन्हा भेटूया अशाच महाराष्ट्राच्या अभिमानाच्या ठिकाणी.